थँक्यू. फ्रँकी बोर्जेस सरांना विनंती असेल जर आपण या ठिकाणी दाखल झाला असाल तर व्यासपीठावर या. सिल्वेस्टर मेंडोसा सरांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय जे संघ मालक आहेत डोंगरी बॉईजचे. दुसऱ्या बाजूला राल्विन फायटर संघाचे संघ मालक रॉडनी गोन्साल्विस सरांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. या ठिकाणी जर आले असतील तर माझी त्यांना नम्र विनंती आहे आपण व्यासपीठावर दाखल व्हा. नवीन बॅटर आलाय जॉर्डन. ओहो हा चेंडू बघितला आपण बॅकवर्ड शॉट लेग क्षेत्रामध्ये गेलाय. धाव संख्या स्थिर. धाव फळकावर धावा आहेत त्या 1 गडी बाद 13 धावा. ग्लेन बने याने दुसऱ्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केली. 3 चेंडूंमध्ये 1 धाव मोजले. एक्सपिरियन्स जो आहे अनुभवाचं भंडार आहे ग्लेन बने नावाचा खेळाडू. या क्रिकेट नगरीमधील एक नामवंत खेळाडू. फुल टॉस बॉल या चेंडूला उडवलंय. चेंडू सीमा रेषे पार आर पार दमदार शानदार बहारदार. हा आलाय UCPL षटकार. अशा प्रकारचा फुलटॉस बॉल दिल्यानंतर फलंदाज राजा माणूस होत असतोय कारण तो सुद्धा छाती ठोकपणे त्या चेंडूला टोळवू शकतोय आणि चांगला फायदा करून घेतलाय. 6 धावांची धावसंख्या पोहोचली 19 वर. पुढचा बॉल. ओहो आता कोळवर टपाचा चेंडू होता तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला खोदून काढले. 1 धाव पूर्ण केली. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली बॅटर जॉर्डन याला. या 1 धावांची धावसंख्या वाढली. धाव फळकावर धावा लागल्या जातात ते 20 धावा 20 रन्स. बॅटिंग करणाऱ्या संघाने आता थोडंसं वरचष्मा काढलाय डोकं वर काढलंय असं म्हणायला काय हरकत नाही. खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. इकडचे खेळाडू कसे पुढे जातील हे एकच ध्येय आहे या UCPLचं. हा चेंडू हवेत आहे बघितला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली गणेश जाधव या खेळाडूला. स्वतः स्ट्राईक तो ठेवतोय. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीने धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 21 धावा. 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत. बघूया 18 बॉल मध्ये काय धावा किती धावा येतील. यस बॅटर. थँक्यू डीसे. पाणी हवा असेल ना तर तिसरं षटक संपल्यानंतर तुमचाच एखादा अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आत पाणी घेऊन जाईल लक्षात घ्या. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा करतायत विशाल नाईक सर. खूप चांगलं काम विशाल नाईक सरांनी आतापर्यंत केलंय. सातारा सांगली कराड लोटे आवाशी चिपळूण सावर्डे या परिसरामध्ये जाऊन स्वतःला सिद्ध केलेत. पंच म्हणून चांगली कामगिरी केलंय. याचबरोबर मॉन्टी घोडेकर सरांनी सुद्धा स्वतःला सिद्ध केलंय. सातारा सांगली कराड लोटे चिपळूण या ठिकाणी मॉन्टी सरांना सुद्धा तुम्ही बघितलंय. खूप छान काम करतायत या क्रिकेट विश्वामध्ये. म्हणूनच पंचांना तुम्ही रिस्पेक्ट द्या. पंचांपेक्षा जर तुम्ही मोठे असाल तर मग अर्थातच तुम्ही बोलत नाही तर तुमचा हा गर्व बोलतोय घमंड बोलतोय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा. फोर्स केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षकाच्या हाताला थोडीशी तुरी दिले आणि चेंडू सटकलाय. नो बॉलचा तर इशारा आलाय. मिळतायत या चेंडूवर 5 धावा. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये तुम्हाला या सूचना आम्ही दिलेल्या होत्या लक्षात घ्या. कारण तुम्ही नियमावली आहे त्या नियमावलीचा तुम्ही सन्मान करा. बॅटिंग पॉवर प्ले घेतला असा उल्लेख सुद्धा आम्ही इथून केलाय. एस प्रतीक मॅकमिलन मैदानाच्या आत जा.
प्रतीक मॅकमिलन यांना विनंती असेल आपण मैदानाच्या आज जा. नेक्सन आहेत, नेक्सन सुद्धा मैदानाच्या आज जात आहेत. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांच्या सोबत तुम्ही आर्ग्युमेंट्स करू नका. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा केला आणि अनाउन्स सुद्धा इथून केला. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय या, त्यामुळेच पंचांची जास्त तुम्ही चर्चा करू नका. बॅटिंग पॉवर प्लेचा ज्यावेळेस इशारा आला त्यावेळेस इथून सुद्धा उल्लेख केला गेलाय. पंचाने सुद्धा दर्शवलंय की हा बॅटिंग पॉवर प्ले आहे. आणि ही नियमावली तुम्हाला सांगायला नको की किती शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर असायला हवेत. या आधीच आम्ही उल्लेख केला. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. षटक क्रमांक 2 ते षटक क्रमांक 4 मध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकतात. हा उल्लेख सुद्धा आम्ही या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. काय चर्चा होते ते आपण लक्षात घेऊया. धावफलकावर सध्याच्या स्थितीला 44 धावा आलेल्या आहेत. त्या यस 26 धावा झालेल्या आहेत. आर्ग्युमेंट्स करू नका. आज 9 मॅचेस खेळवायच्या आहेत. 9 मॅचेस आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. 9 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. त्या अनुषंगानेच आपण सपोर्ट्स करा, सहकार्य करा. अन्यथा आपल्या ह्या टुर्नामेंट्स मधील मॅचेस पूर्ण होणार नाही. प्लीज कोऑपरेट. दोन्ही संघांना विनंती करतोय आपण सहकार्य करा. दोन पंच चर्चा करतायत. बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा दाखवला गेला. उल्लेख सुद्धा इथून केला गेलाय. यस अंपायर. क्लीनपणे विनंती करेन मी तुम्हाला सुद्धा प्लीज कोऑपरेट करा. एरवी आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळतायत. पंचांनी जरी सांगितलं नाही तरी तुमचं सुद्धा एक कर्तव्य बनते की तुम्ही सुद्धा विचारू शकतात. कॅप्टन सुद्धा विचारू शकतात. प्लीज निलेश जे कर्णधार आहेत त्यांना सुद्धा माझी नम्र विनंती असेल तुम्ही सपोर्ट्स करा, सहकार्य करा. ही आपली जवळजवळ 5 मिनिटं आपली वाया गेलेत. हे षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल होता गोलंदाज डायरेस्टन या गोलंदाजाचा. येस अंपायर, दॅट्स अ नो बॉल. 5 रन्स आलेत. या 5 रन्सनी धावसंख्या पोहोचली ती 26 वर. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3 शतरक्षक आपल्याला कदाचित बाहेर दिसेल. फ्री हिट आहेच. फ्री हिटचा इशारा आलाय. मुक्त फटका खेळण्याची संधी आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या धावफलकावर आहे ती 26 धावा. ऐतिहासिक असं हे क्रिकेटचं मैदान आहे. चिमाजी आप्पा यांचं नाव या मैदानाला लागलं गेले आणि घोडेस्वार आहे चिमाजी आप्पा समोर. मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. स्ट्रेट ड्राईव्ह मिळत आहे 4 धाबा. हा आलाय UCPL चौकार. 4 रन्स. A short ball, pull, powerful, biggie. 6 runs. मला कुठल्याही क्रमांकावर तुम्ही फलंदाजी करता पाठवून द्या. मी माझा नॅचरल खेळ आहे तो मी पेश करत असतोय. नैसर्गिक खेळ माझा मी दाखवत असतोय. हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय ॲस्टल गौऱ्या या खेळाडूने. 6 धावणीची धावसंख्या 50+ झाली. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 55. अडीकेच याला थोडंसं परिवर्तन करावं लागेल चेंडूंमध्ये. ॲस्टल स्ट्राइकिंग कडे. पुढचा बॉल सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतंय 6 धावा. गोइंग ऑन. षटकार 2 in row.
अजून एक षटकार मारला तर स्मिथ घावट्या यांच्याकडून 500 रुपये मिळतील ऑस्ट्रेलियाला. बरेचसे चाहते आहेत बॉलर्स करता पारितोषिक आहे, गोलंदाजाला मिळतील म्हणजे ते उलट लावलंय पारितोषिक. पुढचा बॉल आता चांगला बदल केलाय, मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय, एक धाव पूर्ण केली. दुसरी धाबे करता ॲस्टल वेगाने पळतोय, दुसऱ्या धाबे करता पळत असताना घातक धोक्याची घंटी वाजली. 5व्या विकेटचं झाले पतन. 5 गडी बाद धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 62 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट इन द लास्ट ओव्हर. कम ऑन डीजे. थँक्यू डीसे. मनोज सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक चांगले समालोचक आहेत, मोनिंद्रे येथून बिलॉंग करतायत. वेलकम मनोजजी. कालच्या दिवसात आमच्या अनुपस्थितीमध्ये त्यांनी चांगलं धावतं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय. आणि बघितलं एक राजेश कुळे सरांची सुद्धा मला आठवण झाली. ते सुद्धा एक अतिशय चांगले समालोचक आहेत, राष्ट्रीय खेळाडू, आपल्या महाराष्ट्राचे खेळाडू होते आणि आज समालोचक म्हणून त्यांना तुम्ही बघतायत. बॅट्स एज अँड टेकन. विकेटचं झालंय पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आत रिचर्ड आलाय. परतावं लागतं ऑस्ट्रेलिया खेळाडूला. 3 षटकारांच्या साहाय्याने ऑस्ट्रेलियाने संघाकरता बनवल्या 21 धावा. सध्या संघाची स्थिती आहे ती 6 गडी बाद 62. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. चौक परिसरातील ऐतिहासिक मैदानावर सुरू असलेला धमाका UCPL 2022. डीजे यार लक्ष द्या. धन्यवाद डीजे. विकेट हॅट्रिक करता स्मिथ घावटे यांच्याकडून 500 रुपये. डीजे तुम्हाला विनंती आहे की षटकार आणि चौकार लागल्यानंतर प्लीज आपण रेडी राहत जा. धावसंख्या लागली ती 6 गडी बाद 62 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बॅटर नेम इझिकेन. डावेस्ट सोडून जाणारा बॉल पंचाने वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धाव मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. अतिरिक्त धावांची धावसंख्या पोहोचली ती 63 वर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 63 धावा धाव फळकावर झालेत. अनिकेश थोडासा मागणा ठरलाय. आत्ता चांगला बदल केलाय. हेच चेंडू यापूर्वी टाकायला हवे होते अनिकेत या गोलंदाजाने. धाव संख्येत जर आपण बघितलं तर 63 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक मात्र खेळाडू ॲस्टन याने 21 रनाचं चांगले योगदान दिलं. या व्यतिरिक्त गणेश जाधव हा धावबादच्या स्वरूपात बाद झाला. 15 धावा त्याने बनवल्या. हो काय चांगली लाईन आणि लेंथ आता मेंटेन केली या गोलंदाजाने. याचबरोबर पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 5 षटकात प्रथम फलंदाजी करताना फलंदाज गणेश जाधव आणि ॲस्टल या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर धाव फळकावर धावा जमा केल्या गेल्या त्या 63 आणि 64 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. दुसऱ्या इनिंग मध्ये ते रॉल्विन फायटर्स या संघासमोर 64 रन्स रिक्वायर्ड टू विन. टॉस कडे आम्ही वळतोय. टॉस साठी या टॉस साठी दोन्ही कॅप्टन सज्ज या. इथे टीएस हिटर्स आणि सुपर किंग्स या 2 संघाचे संघनायक समोर या.
सुपर किंग्स संघाचे कॅप्टन आलेत मॅक्सवेल ना, मॅक्सवेल दालमेत. दुसऱ्या बाजूला आकाश आहेत TS हिटर संघाचे संघनायक, आणि सॅमसंग पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. 5 षटकांचा मॅच असेल. येस मॅक, 5 षटकांचा मॅच. ओके, टॉस होतोय. छाप असा आवाज दिलाय, मात्र इथे टेल आलाय. 2 कॅप्टन तुम्हाला शुभेच्छा आहेत, शुभेच्छा आहेत. याच्यातच मॅक्सवेल, टॉस तुम्ही जिंकलायत, 5 षटकांचा मॅच होतोय. निर्णय काय? आमचा निर्णय फिल्डिंग असेल, कारण तर पिच बघायला गेलो तर खूप लांब आहे आणि धावा देखील चांगल्या होत आहेत. तर आम्ही मिनिमम धावा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणते गोलंदाज आहेत जे मिनिमम धावा देण्याकरता कामी येतील असं तुम्हाला वाटतं आणि त्यांच्यावर जास्त विश्वास दर्शवत आहेत? आमच्यामध्ये संकल्प जाधव आहे, आपले मॅक्सन केमो आहे, गौरव कदम आहे, तसेच मी स्वतः देखील आहे आणि जेसन आहे. असे चांगले गोलंदाज आहेत आणि बॅटिंग देखील सुद्धा चांगली आहे. तर आम्ही बेस्ट ट्राय करण्याचा प्रयत्न करू. आयकॉन खेळाडूंना बाद करण्याकरता काय रणनीती आखले? हां, रणनीती आहे, पण ती सांगणार नाही, ती कॉन्फिडेन्शियल असेल. ते सांगितलं तर थोडं समजून घ्या प्लीज. दुसऱ्या इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करण्याकरता याल त्यावेळेस मोठी जबाबदारी कोणावर असेल आणि कोणते फलंदाज कामी येतील असं तुम्हाला वाटतंय? त्यामध्ये आमचे फलंदाज बोलायला गेलं तर एक गौरव कदम आहे, एव्हरेस्ट आहे, शॉन आहे, वॅन्डम आहे, तसेच दुसरे आमचे जे खेळाडू आहेत ते देखील चांगली कामगिरी करतील. आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन म्हणायला गेलं तर अतिशय उत्कृष्ट मानतो मी, कारण ते गेल्या वर्षी मी तिकडे पार्टिसिपेट केलं नाही. मॅक्यू यांना मी खूप धन्यवाद देईन, कारण तर आम्ही ही टुर्नामेंट फर्स्ट टाइम खेळतोय, कारण ते MBPLमध्ये मी हमेशा ओनर असतोय. त्यांची देखील खूप आयोजन चांगलं असतं आणि सेम आयोजन इकडे मला पाहायला भेटतंय. कारण तर आयोजन हे आखणं अगदी सोपी गोष्ट नाही, कारण तर DJ करून यूट्यूब आणि सर्वांना प्लेयरला T-शर्ट्स बोला A to Z सर्व आयोजकांना कशा प्रकारे काय लागतं ते आम्हाला माहिती आहे, कारण तर आम्ही देखील अगोदर आयोजन केलेले आहेत, टुर्नामेंट घडवलेले आहेत आमच्या तारोडी गावामध्ये. तर गुड्स मॅक्यू अँड ऑल टीम्स, ऑल द बेस्ट. आणि आज फायनल दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्स, तुम्हाला सुद्धा या मॅच करता थँक्यू. दुसऱ्या बाजूला आकाश आहे. आकाश, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असती. फलंदाजी करायची आहे. 5 षटकांमध्ये किती धाव बनवल्या तर तुम्हाला वाटते की आपला विजय निश्चित आहे? 55-60 पर्यंत प्रयत्न करू आम्ही. बॅटर कोण आहेत कळू शकतील? आहे अक्षय आहे, कॅश्मीर आहे, मी आहे, गॉडविन आहे, गिब्सन आहे, आहेत चांगले प्ले. कडक मॅच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. हे आकाश बंगा यांना तुम्ही ऐकलत. आता थेट वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत मनोज सर, गोड आवाजाचे धनी आहेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मधुरवाणीने रिझवण्याकरता आणि भिजवण्याकरता आता आवाज ऐकूया मनोज सरांचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आता तुम्ही कंटिन्यू करता का? येस, पंचांचा इशारा आहे. धन्यवाद संदीप गावंड सर. तर सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू घेऊन येतो गोलंदाज रायन इतूर यांचा पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने खेळून काढ. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला दोन्ही फलंदाज आपली दुसरी धाव देखील इथं पूर्ण करतायत. या 2 धाव संख्येने स्वतःचा आणि संघाचा श्री गणेशा केलेला फलंदाज अनिकेत यानं. तर आपण बघितलं आपल्या सारख्या इथं संदीप गावंडजी आलेले आहेत. खरोखरच असे कॉमेंटेटर आहेत की आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे, म्हणजे एकदम नंबर 1चे कॉमेंटेटर आहेत. तसं राजेश कुळे साहेबांचं देखील त्यांनी नाव घेतलं. तसे एक चंदू शेटे साहेब देखील आहेत. असे काही कॉमेंटेटर आहेत ते बघा आपल्या. आता पुन्हा एकदा स्वीपर कव्हर मधून एक टप्पा पडलेला आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला पुन्हा एकदा दुसरी धाव देखील तिथं पूर्ण केली गेलेली आहे. कंटिन्यू 2 चेंडूवर 2 धावा काढून 4 धाव संख्येवर स्वतःला नेले आणि संघाला देखील नेऊन ठेवले. 4 या धाव संख्येवर 4 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक मार्गस्थ आहे आणि धाव संख्येची गरज आहे. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 64 म्हणजे प्रत्येक शतकामध्ये जर बघायला गेलं तर 10.2ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे. तेच काम करताना
सॉरी 5च ओव्हराचं आहे ते मला वाटतं मग 12ची धाव 13ची धावसंख्या पूर्ण करावी लागणार आहे. पुन्हा एक मोठा फटका आणि इथं आमच्या समोर येतोय मोठा षटकार कबड्डीचे. डीजे वाले मला वाटतं थोडे बिझी आहेत, जास्त फोनवर बोलत असतात डीजे वाले. प्लीज आम्ही प्रत्येकांना विनंती करतोय की तुम्ही जरा लक्ष द्या तिथं, कारण बघा आपल्याला इथं मनोरंजनासाठी आपण सौक प्रीमियर लीग, उत्तम सौक प्रीमियर लीग ठेवलेली आहे आणि इथं भरपूर जण आपण बघतोय की मान्यवर देखील येणार आहेत. काही बाहेरचे प्रेक्षक आहेत, मायबाप प्रेक्षक देखील बसले, त्यांच्या इथं आपण बघतोय की त्यांना देखील मनोरंजनासारखे सामने बघायला भेटले पाहिजे, कारण आपण या स्पर्धेसाठी भरपूर जणांना इथं मेहनत घेतलेली आहे. पुढचा चेंडू गोलंदाज अनिकेत यांच्यासाठी, अनिकेत यांनी मारण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही आहे, याचा अर्थ की बॉल डॉट्स बॉल होतोय आणि अनिकेत यांना असं थोड्या काळासाठी वाटलं मला वाटतं की बॉल वाईड बाईड होईल की काय, पण पंच मॉन्टी सर सांगतात की नाही, हा बॉल फेअर आहे, म्हणजे चांगला आहे, याच्यामध्ये कोणताही गलत आणि कोणतीही चुकी होणार नाही. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अनिकेत राईट हॅम ओव्हर द विकेट मारा, पुन्हा एक मोठा फटका, पुन्हा एकदा षटकार येतोय, जबरदस्त फटका. आणि पहिल्या षटकापासून या खेळाडूने मला वाटतं असा एक आत्मविश्वास आणि आत्मपवित्रा घेतलेला आहे की ज्या पहिल्या षटकापासून तिथं सुरुवात केलेली आहे. आणि चला या षटकाराच्या साहाय्याने आमचे स्कोरर गॉडफ्री सांगतात की धावसंख्या पोहोचली 16 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 16 आणि या 16ही धावा अनिकेत यांच्या बॅटीतून आलेल्या 16 धावा आहेत. बघा अष्टल गावरे आणि 21 धावा आहेत, तरी आम्हाला दिसत आहेत की 21 धावा त्या फलंदाजाने केल्या होत्या. जबरदस्त फलंदाज आहे, वन मॅन शो आहे. उत्तन्न परिसरामध्ये भाट्या बंदरमध्ये त्याचं नाव आहे. रायनल हितूर हा देखील गोलंदाज खराब नाही आहे, महाराष्ट्र गाजवलेला गोलंदाज आहे, महाराष्ट्रामध्ये त्याची लौकिकता आहे, खरोखर जबरदस्त गोलंदाज आहे. यस मिस्टर मॉन्टी सर काहीतरी मला वाटतं इशारा करतात, यस बॉल आलेला आहे, कारण तिथं थोडा अडथळा आहे, बॉल गेल्यानंतर थोडा म्हणजे मिळेल पण थोडा वेळ जाईल. मोठ्या मोठ्या फलंदाजांना या गोलंदाजांनी नाचवलेलं आहे. लायनर इतूर खरोखरच या गोलंदाजाचं देखील मोठे मोठे कॉमेंट्रेटर आहेत. मी आता नावं घेतले, आमचे सर बसलेले आहेत, त्याच्यानंतर राजेश कुळे सर आहेत, आमचे चंदू शेटे साहेब आहेत, नेहमी विचारते रायलन, त्याच्यानंतर मॅकमेलन आहेत, त्याच्यानंतर ऑस्ट्रेल आहेत, यांची अशी काही काही जणांची नावं आहेत. या उत्तम परिसरामध्ये त्यांनी सामने गाजवलेले आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आहे ऑफच्या दिशेनं, कव्हरमधून स्वीपर कव्हरमध्ये जातो, 1 धाव पूर्ण केली जाते आणि 2 धावेच्या डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू गेल्यामुळे 2 धावा मिळतात. त्या 2 धावेच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली ती 18 या धावसंख्येवर अनिकेत यांची आणि टोटल धावसंख्या देखील 18. कमॉन डीजे ना. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन, या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन, वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन, वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन, वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात. बॉल आलेला आहे. दुसऱ्या शतकासाठी बघा कोणत्या गोलंदाजाला वापरलं, कारण रायलन इथूर याला मला वाटतं पहिलं शतक जे दिलं होतं सर्कलचं शतक होतं, त्याच्यामध्ये त्यांनी 18 धावा दिलेल्या आहेत. असं म्हणावं लागेल की जो फलंदाज अनिकेत आहे, आणि असं म्हणा की रायलन याच्या गोलंदाजीचा जो लय होती ती बिघडलेली होती, कारण पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 पॉवर प्ले घेतलेला आहे. येस थँक्यू सर, दुसरा पॉवर प्ले घेतलेला आहे. टाइम खूप होते, डोंट वेस्ट द टाइम असं आम्हाला आयोजकाकडून माहिती आलेली आहे. डोंट वेस्ट द टाइम, कारण आज 9 मॅचेस होणार आहे आणि एखाद वेळेस 5-5 शतकाचे सामने होतील, त्याच्यानंतर काही कमी शतकाचे देखील सामने होणार आहेत. तर प्लीज सहकार्य करा, कॉपरेट करा. आमचे मान्यवर आहेत एक लॉरेन्स नुनीस, हे कुठे आलेले आहेत ते प्लीज त्यांनी मंचावर येऊन बसायचे. लॉरेन्स नुनीस हे कुठे आमच्या उजवीकडे कुठे उभे आहेत, तर प्लीज मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन बसायचंय. सुपर किंग संघाचे संघ मालक आहेत, मी रिक्वेस्ट करतोय त्यांना की त्यांनी येऊन इथं बसायचं, मंचावर येऊन बसायचंय. त्याला दुसऱ्या शतकाला गोलंदाजीसाठी गोलंदाज रोशन येतोय, हा देखील जबरदस्त गोलंदाज आहे. गोलंदाजाला बघितलेलं आहे, किंग स्टार संघाचा एक जबरदस्त गोलंदाज आहे. किंग स्टार संघामध्ये बघायला गेलं
किंग स्टार आणि रायझिंग स्टार हे दोन संघ आहेत. भाट्या बंदर या परिसरामध्ये भरपूर संघ आहे. पहिला चेंडू टाकला जातो आणि पहिला चेंडू अप्रतिम आहे. लेग बी पोची अपील केली जाते, पण पंच सांगतायत की नॉट आउट आहे म्हणून ऑफ साईडला चेंडू जातो. त्याच्यामुळे एक असं म्हणा की चेंडू डॉट्स जातोय आणि फलंदाजाला देखील एक थोडा आत्मविश्वास म्हणजे त्याचा वाढलेला आहे. कारण समोर जर स्टंपच्या समोर फलंदाज असतात तर आमचे पंच एकदम स्थिर उभे आहेत. त्यांनी सांगितलं की आउट म्हणून नाही नॉट आउट असं सांगतात, कारण ऑफ साईडला चेंडू गेल्यामुळे पंचांना एक फलंदाजाला एक संधी मिळते. बघूया पुढचा चेंडू. गोलंदाज रोशन यांचा लेग स्टिकचा मारा आहे, स्वेअर मारा होतो. एक धाव मिळणार आहे, एक बोनस चेंडू देखील मिळणार आहे. या एक धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 19 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत. याचा अर्थ की जी पहिल्याची जी मेन्शन आपण बघायला गेलं गॉडफ्री तर 12 धावांची जी सरासरी मेंटेन ठेवायची त्यांनी पूर्ण केलेली आहे. 6 धावा जास्त देखील झाल्या. बघ या षटकामध्ये किती धावा कुठतायत. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन राईट आर्म राऊंड द विकेट मारा. पंचांच्या डावी करून गोलंदाज आता मात्र एक टप्पा आणि जातोय सरळ. आयकॉन आहे. येस आयकॉन आहे, तशीच फलंदाजी करताना देखील दिसतोय. कारण आपण बघतोय की आयकॉन बरेच आहेत. आपण आजकाल गऱ्याला बघितलं, हा देखील एक आयकॉन आहे. त्याच्यानंतर पहिलं शतक जे टाकलं रायलन हिथून, हा देखील आयकॉन आहे. एक जबरदस्त असे काही खेळाडू आहेत ज्यांची नावं या टेनिस विश्वामध्ये त्यांनी कोरलेली आहेत, त्यांनी लिहिलेली आहेत. दुसरं शतक पॉवर प्लेचं, बॅटिंग पॉवर प्लेचं आलं. पहिला चेंडू वाईट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार येतोय. पुन्हा गोलंदाज रोशन तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट मार. आमच्या एंडकडून धावायला सुरुवात केली. पुन्हा एकदा एक मोठा फटका. पुन्हा एकदा किती धावसंख्या 2 बघूया अजूनपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. बघा काय क्रिकेटची प्रतिमा आहे. एवढा मोठा फटका आणि त्याच्यावर फक्त एक धाव मिळते. ओपन ग्राउंड जर असतं तर एखाद वेळेस एक टप्पा पडल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पण बघा वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपले सर पण बसलेले आहेत. त्यांनी देखील भरपूर कॉमेंट्री मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी देखील अशी ग्राउंड कमी आहेत. आता मुंबईमध्ये सर ग्राउंड कमी उरलेले आहेत की आपल्या खेळण्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा आणि स्लो वन चेंडू फसवीगिरी गोलंदाज नकल चेंडू टाकला जातोय गोलंदाज रोशन यांच्याकडून. आणि जो फलंदाज अनिकेत आहे ज्यांनी 18 धावा पहिल्या षटकामध्ये, त्या फलंदाजाला चकवणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट मारा करणार आहे रोशन. पहिला चेंडू वाईट नाही, पहिला चेंडू डॉट्स बॉल होता मला वाटतं. चांगला चेंडू ऑफच्या दिशेने खेळून काढले. चेंडू स्वीपर कव्हर मध्ये, शतरक्षक नाहीये. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला धावतायत. दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 28 या धावसंख्येवर. 28 runs, loss of 0 wicket. Second over in progress of this first match played between the two teams playing UCPL versus Rolwin versus Dongri. Rolwin Fighters versus Dongri Boys. या 2 संघांमध्ये सामना चालू आहे. शेवटचा चेंडू आहे, फुलटॉ चेंडू आहे, पण त्याचा समाचार घेता आलेला नाहीये. लॉंग ऑनला जातोय शतरक्षकाकडे. 1 धावेसाठी दोन्ही फलंदाजांनी धाव काढलेले. या 1 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचलेली ती 29 या. चला 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावसंख्या बघायला गेली तर 29 आलेली आहे. काल गावंड साहेब इथं नव्हते कारण मला त्यांच्या अनुपस्थितीत बोलवलं तर मी खूप खूप धन्यवाद आहे या उत्तम चौक प्रीमियर लीगच्या या
आयोजकांचा की बघा गावण सर सारख्या कॉमेंट्रेटरला देखील आपण बघतोय, कारण आपल्याला आपण बघतोय की मोठ्या मोठ्या स्पर्धेसाठी म्हणजे कमसे कम 1 लाख 2 लाख 5 लाख या स्पर्धेसाठी गावण साहेब देखील भरपूर वेळा मी त्यांना यूट्यूबवर बघितलेलं आहे. आणि खरोखरच आपल्या या प्रीमियर लीगसाठी कंटिन्यू सामने चालू ठेवायचे, प्लीज जास्त वेळ वाया घालू नका. कारण पहिला सामना ॲक्च्युली टाईम दिलं होतं तुम्हाला 8:30 वाजता सुरू होणार होतं, म्हणजे 10च्या मला वाटतं 9:45 दरम्यान किंवा 10च्या दरम्यान सामना चालू झाला होता. पण एवढं या वेळात एक सामना संपवायला देखील हवा होता. आता 10:30 वाजत आलेले आहेत. सामन्याचं तिसरं शतक गोलंदाजीसाठी गोलंदाज फेबियन येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करणाऱ्या समोर फलंदाज एक आक्रमक आहे अनिकेत, तो देखील चांगल्या संघाकडून खेळतोय. लगान या संघाचा यस ग्लेन याच्या मार्गदर्शनासाठी खेळतो. चांगला चेंडू, एक टप्पा जर पडला तर प्रॉब्लेम, आता झेल सुटला जातोय, एक सोपा झेल सुटला जातोय आणि खरोखरच या झेलचा मला वाटतं फायदा भरपूर होणार आहे. समोरचा जो संघ खेळतोय अनिकेत यांना देखील आणि संघाला देखील 1 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली ती 30 या धावसंख्येवर 17 चेंडू आणि 34 धावा, असं म्हणजे डबल 17 × 2 म्हणजे 17 × 2 34, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज आहे. आता मात्र एसटी गोल झालेली आहे. पहिलाच फलंदाज इथं बाद झालेला आहे तो म्हणजे श्रीकांत शेट्टी यांच्या रूपात, आणि आयकॉन हा फलंदाज असं त्या संघाचा आयकॉन. पत्ता गुलियो पत्ता गुल करतो साऱ्यांचा पत्ता गुल, पत्ता गुलियो पत्ता गुल करतो साऱ्यांचा पत्ता गुल. महेश दादाचा हाय रे एक सरुल, विकेगा नाही हाय सक्सेसफुल. महेश दादाचा हाय रे एक सरुल, विकेगा नाही हाय सक्सेसफुल. महेश दादाचा हाय रे एक सरुल. तर धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आता नवीन फलंदाज येतोय, त्याचं नाव घ्यायची गरज नाहीये. संपूर्ण MPL त्यांनी गाजवलेलं आहे. 2000 मला वाटतं 20 की नाही 20ला ॲक्च्युली 19 पासून आपला कोरोनाचा पॅन्डेमिक चालू होता, त्याच्यामुळे त्याच्या पुढचं की मला वाटतं मागचं काहीतरी गाजवलेलं आहे या खेळाडूने. त्याला संपूर्ण गावामधून असं म्हणा की चौक ते भाट्यापर्यंत त्याला गाजाबाजाने काढलं होतं. ग्लेन येतोय. त्या फलंदाजाला बघण्यासाठी खरोखर या प्रेक्षकांचं एक खरोखर त्या प्रेक्षकांना देखील आनंद होता. ग्लेन ह्याच्यासारखा फलंदाज या लीगमध्ये खेळतोय. भाईंदर प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी हा खेळाडू होता. हा देखील आयकॉन आहे. बघूया गोलंदाजीसाठी गोलंदाज फेबियन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आहे. चांगला चेंडू ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. 2-3 टप्पे पडलेले, भरपूर टप्पे पडले. पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेला धावतायत, दुसरी देखील धाव पूर्ण केली जाते. हे जे 2 फलंदाज आपल्या समोर दिसत आहेत ते दोन्ही फलंदाज लगान या संघासाठी काढलेले भरपूर आहेत. एक आहे अनिकेत, तर दुसरा तो स्ट्राईकवर आहे, त्याचं नाव घेण्याची गरज नाहीये. ग्लेन जबरदस्त फलंदाज आहे. या फलंदाजाने यस भाईंदर के रफ्तार संपूर्ण या धारावी बेटेमध्ये या फलंदाजाला खरोखरच नंबर 1चा खेळाडू आहे. आता मात्र पहिला चेंडू बघा, दुसऱ्या चेंडूवर सरळ एका घराच्या वरून 6 धावसंख्येसाठी लॉंग ऑफच्या वरून पाठवलेले हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. 6 धावसंख्येने ग्लेन वैयक्तिक 8 या धावसंख्येवर बोलला संघाला नेऊन ठेवलंय ते 38 या धावसंख्येवर. 12 धावांची सरासरी मेंटेन ठेवायची आहे, ती ठेवताना दिसत आहेत. ग्लेन पुन्हा इथं स्ट्राईक घेऊन खेळण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतोय, कारण तिथं थोडं मला वाटतं काहीतरी ग्राउंडमधून आलेलं आहे. एक पेपर आहे, बॉलचा पेपर आहे मला वाटतं, जे आपण म्हणतो तो. पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज. राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. येस ओव्हर द विकेट मारा होतोय. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र दोन्ही फलंदाज इथे एक धाव घेण्याच्या म्हणजे असं म्हणा की तयारीमध्ये होते, पण नाही. तिथं फर्स्ट स्लिपला असलेला खेळाडू तो चेंडू अडवतोय, यष्टीरक्षकाने देतोय ऑस्ट्रेलियानं. मात्र दोन्ही फलंदाज आपल्या जागेवर सुरक्षित आहे, ते धाव घेत नाहीये, निर्धाव निघून जातोय चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज रोज फेबियन गोलंदाजीसाठी तयार आहे. लास्ट चेंडू आहे, लास्ट बॉल. चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, आणि ग्लेन यांच्यासारख्या फलंदाजाला इथं रोखवलेला आहे. दोन्ही चेंडू अप्रतिम टाकलेले आहेत. शतक होते पूर्ण तिसरं. धावसंख्या झाली ती 38. आवेश मारतो या 50 असा डेंजर हाय
भावेश पवार यो लेफ्टी ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी दोन्ही फलंदाजापैकी कोणी 3 षटकार जर मारले तर वेलेंटन गोन्साल्विस ना येस सॉरी वेलेंटन गोसाल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. ठीक आहे प्लीज मी एक विनंती करतोय ज्याला कोणाला पैसे लावायचे असतील त्याने प्लीज अगोदर पैसे घेऊन या कारण भरपूर वेळा मी असताना असे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत आमच्या इथं गोराईला देखील. कारण बघा फलंदाज जे कामगिरी करतो त्याच्यानंतर मी तुमचं सांगत नाहीये भरपूर जणांनी असं केलेलं आहे मग ते पैसे आम्हाला बोलतात की तुम्ही काय अनाऊन्स केलं म्हणून. तर मी रिक्वेस्ट करतो राग मानून घेऊ नका कारण आपण बघतोय की प्रत्येक फलंदाज किंवा प्रत्येक खेळाडू आपापल्या परीनं आपला प्रयत्न करत असतो. चला 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये धावांची गरज आहे. 26 रायलन इतूर बघा 18 धावा त्या गोलंदाजांनी दिल्या त्याच गोलंदाजाला इथं बोलवलेलं आहे लॉंग ऑफच्या दिशेने गोलंदाजाच्या जबरदस्त असं म्हणा की फटका जबरदस्त होता. फक्त 1 या धावसंख्येसाठी चेंडू जातोय. 1 या धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 39. गोलंदाजाला देखील आव्हान आहे. 3 फलंदाज जर बाद केले तर यंगस्टार बॉईज यांच्याकडून त्यांना 5000 रुपयाचं बक्षीस आहे. चांगला चेंडू आणि बरोबर बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे. 6 धावसंख्येसाठी चेंडू केला कमोंडी डीजे अरबाज शहनशाह आदिशाह शेरे दिल आमचा नेता मेहरबान कदरदान संग दिल आमचा चेता. धन्यवाद डीजे. बघा काय इक्वेशन होतं 12 बॉलामध्ये 26 धावा काढायच्या होत्या पण या 2 चेंडूवर 7 धावा आल्यानंतर जे समीकरण आहे ते बदलत चाललेलं आहे. आता 10 चेंडूमध्ये 19 धावा आल्या सर चेंडू आलेला मॅच बॉल आलेला आहे. रायनल गोलंदाजीसाठी सज्ज आहे मात्र त्याच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा दिल्या होत्या त्यांनी तरी त्याला 4थ्या षटकासाठी बोलवलेलं आहे. याचा अर्थ की जो कॅप्टन अस्सल गरे यांनी त्याच्यावर असं म्हणा की संपूर्ण विश्वास ठेवलेला आहे आणि या विश्वासापर्यंत कितीपर्यंत उतरतोय ते बघायला मिळणार आहे. हा पहिला वाला चेंडू आहे. पहिला जो गेला होता षटकार ग्लेन यांनी मारला होता तो चेंडू आहे. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा षटकार मारून तो चेंडू देखील गेलेला आहे. म्हणजे बघा प्रत्येक चेंडूवर इथं षटकार आल्यानंतर आपल्याला बॉल्स इथं कमी तर पडणार नाहीये पण जुने बॉल कमी आहेत त्याच्यामुळे थोडा व्यक्त येतोय. पुन्हा रेनियल गोलंदाजीसाठी सज्ज आहे. ग्लेन यांच्यासाठी वैयक्तिक 14 धावसंख्येवर खेळतोय. ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू गली आणि थर्ड स्लिपच्या दिशेने जातो. एकदा पूर्ण गेलेली दुसरी धावतायत. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे दोन्ही फलंदाजांकडून. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 47. आता धावांची गरज आहे फक्त 18 धावांची 17 धावांची गरज आहे. सॉरी 17 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 17 धावा. ग्लेन खेळतोय त्याच्यानंतर अनिकेत देखील दोन्ही फलंदाज टॉपचे फलंदाज आहेत. तर मात्र चांगला चेंडू मात्र एकदम नाही तर सरळ झेल गेलेला आणि फलंदाज इथं बाद झालेला आहे. ग्लेन यांच्यासारखा फलंदाज बाद झालेला आहे. कम ऑन डीजे. निलेश बगाजी सर ज्याला आपण सर नावाने म्हणजे सर तर स्वतः आहेच त्याला ओळखतो म्हणून भरपूर वेळा या खेळाडूला मी रबर बॉलची स्पर्धा खेळताना बघितलंय आणि चोरटी धाव घेण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि शतरक्षणामध्ये देखील सफल आहे. जबरदस्त खेळाडू आहे निलेश बगाजी. येतोय नवीन फलंदाज ग्लेन यांची जागा घेण्यासाठी. बघूया आता 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आमचे गॉडफ्री सांगतायत की
17 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर पुन्हा एकदा 2-2 धावा काढायच्या आहेत. ग्लेन त्यांची बॅटिंग जबरदस्त इथं बाहेरली होती, मात्र एक चेंडू असा आला की त्यांनी एक मारला, फटका मारल्यामुळे तिथं चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, असे ॲक्च्युली दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला ऑफ साईडला गली आणि पॉईंटमध्ये, पण चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे. चेंडू जातो ऑस्ट्रेलियाच्या जवळ. एस टी रक्षकाची भूमिका पार पाडताना बघताय आपण ऑस्ट्रेलियानं, त्याच्याजवळ जातो आणि चेंडू पुन्हा गोलंदाज रायनेल यांना दिला जातोय. पुन्हा एकदा रायनेल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सफल होतोय. खरोखरच इज गॉन. बघा, एका नावं सांगण्यासाठी तो खेळाडू त्यांचाच खेळाडू बसला होता. 6 या धावसंख्येसाठी चेंडू आलेला आहे. 6 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे 53 या धावसंख्येवर. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. बघा, 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. शेवटच्या 6 चेंडूवर 11 धावांची गरज. लवकर करायचंय, जास्त वेळ वाया घालू नका. भरपूर सामने आहेत. आपण बघितलं तर कारण 5:30 वाजल्या तेव्हा एकदम आपल्या मैदानावर अंधार पसरला होता. अंधार म्हणजे असा अंधार नव्हता, पण तुम्ही तसं जर कराल तर त्याच्यापेक्षा आता अंधार होणार आहे. प्रत्येक संघाला मी विनंती करतो की जास्त वेळ तुम्ही मैदानावर घालू नका. टीम मीटिंग कॉन्फरन्स वगैरे घेऊ नका. मला माहिती आहे की अति तटीचा सामना आहे आणि शेवटचं षटक आहे. 11 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज निलेश याच्याजवळ निलेश पाटील याला बोलवलेलं आहे. एक फलंदाज निलेश बगाजी खेळतोय. माझ्या वर्गात होता जेव्हा मी पाचवीला बघितलेला, सॉरी पहिलीला बघितलेला, तेवढीच हाईट आहे अजूनपर्यंत. बघा, जेव्हा मला वाटतं 5वीला निलेश होता तेव्हा त्याची हाईट 30 आहे. अजूनपर्यंत वाढलेले का? गॉडफ्रे आम्हाला सांगतोय की माझ्या वर्गात होता. कर्तृत्व वाढलं. येस, त्याचा टॅलेंट वाढलेलं आहे. येस, पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि पहिला चेंडू. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. खरोखर अनिकेत त्याच्या बॅटीतून एक षटकार येतोय. अगोर टप्प्याचा चेंडू आणि या बॅटीतून आलेला हा कितवा षटकार आहे? मला वाटतं अनिकेत यांच्या बॅटीतून आलेला हा दुसरा षटकार आहे. सॉरी, तिसरा षटकार आलेला बॅटीतून, तिसरा षटकार आहे. आणि बघा काय इक्वेशन चेंज होत चाललेलं आहे. आता 11 धावांची गरज होती, आता फक्त 5 चेंडूवर 5 धावांची गरज आहे. काय समीकरण बदलायचं. प्रत्येक चेंडूवर जर डॉट्स गेला तर धावा वाढतात आणि धावा निघाल्या तर रन्स कमी होतात. मॅकमिलन यांचं चॅलेंज अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही. हाफ सेंचुरी जर केली तर बुट आहेत. बुट मॅकमिलन यांच्याकडून शूज आहेत, स्पोर्ट्स शूज आहेत, बुट आहेत. ती देखील ओरिजिनल आहेत. मला वाटतं रिबॉकचे आहेत की कोणते आहेत माहिती नाही, पण शूज आहेत. 50 धावा जर पूर्ण केल्या तर, पण रायनल याला धावा अजून भरपूर आहेत कारण आपल्या फक्त 5 धावांची गरज आहे. त्याच्या अगोदर ग्लेन यांनी देखील 16 धावा केल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपले शेट्टी साहेब आहेत त्यांनी देखील 7 धावा त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. बघा, काल 45 धावेचं सर आव्हान होतं आणि त्या 45 धावा मला वाटतं एकट्या मॅकमिलननेच केल्या होत्या. त्याचंच आव्हान तो पूर्ण करणार होता पण केलेलं नव्हतं. तर मात्र पुढचा चेंडू आणि सामना संपलेला आहे. येस, सामना संपलेला आहे आणि त्यांच्या बॅटीतून 2 लगातार षटकार आलेले आणि या षटकाराच्या साहाय्याने सामना जिंकलेला आहे. हँडशेक करण्यासाठी जायचंय. गो फॉर द हँडशेक, प्लीज गो फॉर द हँडशेक. वेल बॅट अनिकेत. खरोखर 4था षटकार अनिकेत यांच्या बॅटीतून. 35 रन्स केले त्यांनी आणि त्यालाच इथं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण काढणार आहोत. त्याच्या पुढे मी संदीप गावंड सरांना मी आता आमंत्रित करतोय कॉमेंट्री देण्यासाठी. आमच्या नाखवा बंधू उपस्थित आहेत. त्या नाखवा बंधूंना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. व्यासपीठावर सध्या तुम्ही बघतायत नेल्सन कतवार साहेबांना, ज्यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय.
नाखवा आहेत, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि आमचे या परिसरातील महत्वपूर्ण मित्र म्हणून आम्ही त्यांना मानतोय. कॉंग्रॅच्युलेशन रॉल्विन फायटर्स. रॉडनी गोन्साल्विस सरांचा हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला डोंगरी संघाला अजून संधी मिळतील, त्या संधीचं सोनं त्यांना करावं लागेल. अनिकेश कॉंग्रॅच्युलेशन. अनिकेश बंडूक, अनिकेत बंडूक इज द मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन. टीम समोर राहा, इथे संपूर्ण टीम इथे समोर राहा, तुमची विनिंग टीम. अनिकेत कॉंग्रॅच्युलेशन. कम हिअर. अनिकेत तुला स्वतःला यावं लागेल. पस्तीस धावांची झंझावती खेळी केली आणि ह्याच बरोबर त्याला एक मोमेंटो मिळतोय. UCPL मधील आजच्या दिवसातील पहिला मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय अनिकेत बंडूक. कॉंग्रॅच्युलेशन. 4 षटकार ठोकलेत. गोलंदाजीमध्ये अनिकेत तुला जमलं नाही, विकेट्स घेण्याकरता थोडासा चोप बसला पहिल्या 2 चेंडूमध्ये, मात्र फलंदाजीमध्ये अफलातून कामगिरी केली. डोक्यामध्ये काय विचार केला होता की माझ्या षटकामध्ये ज्या धावा कुठल्या आहेत त्या धावा मी वसूल करेन? होय. कसं वाटलं खेळताना ह्या विकेटवर चेंडू कसे येत होते? खूप चांगले येत होते आणि स्लोअर बॉल खाली बसत होता म्हणून मी जास्ती ट्राय करत नव्हतो. सिनियर खेळाडू होते तुझ्यासोबत, ग्लेन बने, त्याचं मार्गदर्शन कसं लाभतंय इतर जे खेळाडू आहेत त्या सर्वांचं? आमच्यामध्ये खूप चांगले बॅट्समॅन आहे, पण बिंदास बोलायचं. अनिकेत चांगला खेळ तुम्ही केला. कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत. थँक्यू. या प्रतिक्रिया अनिकेत याच्या 35 धावांची चांगली खेळी त्यांनी पेश केली. आणि आगरी कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये सुद्धा या खेळाडूने अफलातून कामगिरी केली होती आणि हा खेळाडू आमच्या नजरेमध्ये बसलाय. थेट वळूया आता पुढील मॅच कडे. पुढील मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कमॉन डीजे. थँक्यू. UCPLच्या मागच्या 3 दिवसांच्या आठवणी मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय. पहिल्या दिवसात ग्रुप ए मधून चौक इंडियन्स, आदरणीय सन्मान्य सेंट अँटोनी सी फूडचे मालक सुनील दादा पाटील, सोबतच विल्यमची गोविंद, या परिसरातील पोलीस पाटील आणि झेवियर पाटील ह्या संघ मालकाचा संघ पुढे आलाय. दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं श्रेय 11 ग्रुप बी मधून संजोग दादा चव्हाण सरांचा हा संघ पुढे आलाय. आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं तर ब्रेवन ब्लास्टर ब्रेसवेल गोविंद यांचा हा संघ पुढे आलाय. आणि आजच्या दिवसामध्ये आमच्या नजरा असतील की कुठला संघ पुढे येईल. TS हिटर्स आणि सुपर किंग्स या दोघांमध्ये लढत आहे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली. पॉवर प्लेचा इशारा आलाय. टॉस जिंकल्यानंतर आपण बघितलं तर सुपर किंग संघाने फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंग करता आमंत्रण दिलं जातंय TS हिटर्स या संघाला. आकाश बंगा आणि अक्षय सोनी हे 2 आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला, काश्मीर बुरकेन आणि अक्षय सोनी. पहिलाच बॉल जसन्याचा पहिल्याच बॉलवर चढवला हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि या षटकाराने वाढलाय धावसंख्येच्या गल्ला. 6 धावा बिगी. डीजे मास्टरला आज जास्त ऑफर येत आहेत 30+ आणि म्हणूनच डीजे मास्टर रेडी होत नाही. विनंती करेन जर आपण रेडी नसाल तर एखादा
पगारावर एखाद्याला तिथे डीजे वादन करण्याकरता ठेवा प्लीज. डिफेन्स केलंय, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला मिडऑन क्षेत्रामध्ये वळवलंय. आता ह्या चेंडूवर बॅटरला धाव मिळत नाही. स्ट्रायकिंगकडे असलेला काश्मीर बोरकेन नावाचा खेळाडू 6 धावांनी आपलं खातं उघडतोय. वीरेंद्र सेवक याची आठवण करून दिली. पुढचा बॉल, आता चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, नो मॅन